चला तर मित्रांनो, सिंहगड किल्ल्यावरील 700 वर्षापूर्वीचे मंदिर, ज्या मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज पूजा करायचे, असे कोंढाणेश्वर मंदिर पाहूयात आणि त्याच मंदिरात तिथल्या जाणकाराकडून माहिती घेऊयात. 700 वर्षापूर्वीचे त्या काळचे बांधकाम आजही ती वास्तू जशी तशी उभी आहे. आज गडावर खूप ऊन आहे, आता उन्हाळा चालू आहे. तर आम्हाला बी खूप दम लागला होता, परंतु आपल्या तानाजी मालुसरेंच्या शूरवीरतेचे प्रतीक म्हणून ओळखला जाणारा हा कोंढाणा तोच आत्ताचा सिंहगड किल्ला. तर चला माहिती घेऊया कोंढाणेश्वर मंदिराची. नमस्कार, मी सुजित बेलचरे, श्री कोंढाणेश्वर सिंहगड येथील देवाचा नित्यसेवेचा पुजारी आहे. हे यादवकालीन कोंढाणेश्वर महादेवाचं मंदिर आहे, 700 वर्षापूर्वीचं. इथे या ठिकाणी आज छत्रपती शिवरायांच्या तिथीनुसार छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मभूमीतून शिवरायांचे मावळे आज शिवजयंतीनिमित्त किल्ले कोंढाणेश्वर आणि नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचे चरण स्पर्श करण्यासाठी, दर्शनासाठी हे मावळे या ठिकाणी आज आलेत आणि इथून ज्योत घेऊन ते त्यांच्या गावी परत धर्मवीर संभाजी महाराजांच्या जन्म ठिकाणी घेऊन जाणार आहे. गडावरील या ठिकाणी दक्षिणमुखी कालभैरवनाथ मंदिर, अमृतेश्वर आणि 11 मारुती मंदिर आणि हे कोंढाणेश्वराचं मंदिर आहे. इकडं खाली राजाराम महाराज समाधी या ठिकाणी कोंढाणेश्वराच्या डाव्या बाजूला आहे. या ठिकाणी नित्यसेवा गेले 13 वर्षापासून इथं रोज सेवेसाठी येतोय. देवाची पूजा अर्चा रोज होती. श्रावण महिन्यामध्ये अभिषेक असतात. महाशिवरात्रीला या ठिकाणी अभिषेक भाविक भक्त येतात. शिवजयंतीला छत्रपतींच्या मावळी या ठिकाणी येतात. इथे या गडावर नरवीर सुभेदार तानाजी मालुसरे यांचं फाल्गुन महिन्यामध्ये 9वी तिथीला इथं त्यांचा उत्सव असतो. आता छत्रपती राजा महाराजांची या येणाऱ्या 9वीला 12 तारखेला त्यांची पुण्यतिथीचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे.